हॅलो. तर बऱ्याच वेळा आपलं किचन हे आपण ऑर्गनाईज करून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण अशा वेळी आपलं किचनसुद्धा ऑर्गनाईज करणं खूप गरजेचं असतं. कारण त्यामधला जो भाजीपाला, जे काही फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे काही असतं ना, ते असं ठेवलं तर दिसायलासुद्धा ऑर्गनाईज दिसत नाही आणि स्वच्छसुद्धा दिसत नाही. भाज्या स्वच्छ राहत नाही, खराब होऊन जातात, सडतात. अशा वेळी हे जे काही कंटेनर होते माझ्याकडं, तर ते आता खूप दिवसांपासून यूज करते, त्यामुळे खराब झालेले होते. आणि आता चला लागलीच मी आता आज हे पार्सल मागवलेले होते, ज्यामध्ये मला हे असे कंटेनर भेटलेले आहे. ॲमेझॉनवरून खूप स्वस्तामध्ये असे हे फ्रीज ऑर्गनाइज स्टोरेज मी मागवलेले होते. तर अगदी 6 पीसेसचा असा सेट आहे. ₹200 अगदी 6 पीसेसचा सेट मिळतो. तर यामध्ये जर बघितलं तर अशा ह्या जाळ्या भेटतात. तर ही जाळी आपण या कंटेनरमध्ये ठेवायची आणि वरतून असं झाकण लावायचं, ज्यामुळे जे काही याला वाफ येऊन जे पाणी सुटतं, तर ते सगळं जाळीच्या आतमध्ये खालती तळाशी जातं आणि आपले फळं म्हणा, भाजीपाला म्हणा किंवा जे काही व्हेजिटेबल्स, नॉनव्हेज सगळं जे काही असतं ना, ते सगळंच असलं तसं राहतं. त्याला पाणी वगैरे सुटत नाही आणि लवकर आपल्या भाज्या वगैरे खराब होत नाही. त्याचबरोबर अजून एक भारी कंटेनर जर दाखवलं, ज्यामध्ये आपण सगळं एकाच ठिकाणी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. म्हणजे जसं की आता बघा, कढीपत्ता म्हणा, मिरच्या म्हणा, आपण सगळं वेगवेगळं ठेवायचो. इतके दिवस आपण छोटे छोटे असे प्लॅस्टिकचे बॉक्सेस म्हणा किंवा काहीतरी डब्बे यांमध्ये आपण स्टोअर करायचो, नाही तर कॅरी बॅगमध्ये ठेवायचो. तर सगळं आपल्याला एकाच ठिकाणी ठेवायला भेटलं तर किती लवकर लवकर झटपट आपला स्वयंपाक होईल आणि लवकर गोष्टी सापडतील, ज्यामुळे आपलं फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज दिसेल. तर चला, आता हे कंटेनर मी आज मागवले आणि एकदम मस्त अशी क्वालिटीचे मला भेटलेले होते. त्यानंतर मी म्हटलं चला आता एकदा धुवून घेऊया, कारण आता यामध्ये आपल्याला भाजीपाला ठेवायचा आहे. तर आपल्या भाज्या ठेवण्या अगोदर यांना छान असं स्वच्छ साबणाने घासून घेतलं, कारण तसंच पॅकेजिंगमध्ये असल्यामुळे त्याचा वास वगैरे येत होता. त्यामुळे म्हटलं चला आता एकदा धुवूनच घेऊया, म्हणजे आपण त्यामध्ये व्यवस्थित भाज्या ऑर्गनाईज करू शकतो. तर या पद्धतीने सगळं मी असं छान व्यवस्थित धुवून पालथे घालून ठेवले. तर लवकर पाणी नितरून गेलं की लवकर मला लगेचच सुकले की भाज्या तुम्हाला ठेवून दाखवता येईल. त्यानंतर आता बघितलं तर हे सगळे बघा, हे प्लॅस्टिकचे यूज अँड थ्रो कंटेनर होते, स्टोरेज होते. तर आता हे बऱ्याच दिवसापासून यूज करते, पण मग आता यामध्ये जर बघितलं तर असं हे आलं दिसतंय तुम्हाला, पूर्ण याला पाणी सुटून पूर्ण असं खालती आलं, माझं जे काही आलं म्हणा, मिरच्या म्हणा, अशा खराब व्हायला लागलेल्या होत्या. तर चला म्हटलं आता हे फेकून देण्याच्या उपयोगाचे होते, तर याचा काहीच यूज होत नव्हता आता. तर चला म्हटलं आपण ऑनलाईन मागवलेच पाहिजे, जे की तुमच्यासाठी सुद्धा खूप हेल्पफुल राहील. फ्रीजसुद्धा ऑर्गनाईज दिसेल आणि भाज्या आपल्या अगदी 2 आठवडे तशा तशा राहतील. तर मी बऱ्याच वेळा या व्हिडिओ यूट्यूबवर, इन्स्टावर सगळ्या ठिकाणी बघितलेल्या, पण मला मागवायच्या होत्या, काही जमतच नव्हतं. तर चला म्हटलं आज मागवूनच घेऊया. तर सगळे आता कंटेनर छान व्यवस्थित पुसून घेते. पाणी वगैरे नितरून गेलेलं होतं, पण थोडंफार गार ओलसरपणा होताच. तर चला म्हटलं एकदा पुसून घेऊया. तर पुसल्यानंतर आता हे मी तुम्हाला भाज्या वगैरे कशा ठेवायच्या ठेवून दाखवते. तर आता हे कंटेनरमध्ये जाळी सगळ्यात पहिले खालती ठेवायची, म्हणजे ज्यामध्ये पाणी जे काही वाफ वगैरे वरती होते ना झाकणाला, तर ती खालती जाते आणि भाज्या तसल्या तशा फ्रेश राहतात. तर बघा आता यामध्ये अशा भाजीपाला असा ठेवायचा, जे काही भाज्या असतात, टोमॅटो असतात, जे काही कोरड्या भाज्या, सुक्या भाज्या असतात, ती यामध्ये अगदी जसल्या तशा राहतात. याला पाणी वगैरे सुटत नाही. फ्रेश व्हेजिटेबल्स आपले जसल्या तसे राहतात. आणि आता बघा, झाकण वगैरे सुद्धा अगदी फिट लागतं. त्याची प्लॅस्टिकची जर तुम्ही क्वालिटी म्हणाल तर अगदी बेस्ट आहे. एकदम पातळही नाही आहे, एकदम जाडही नाही, एकदम म्हणजे व्यवस्थित जसं मला पाहिजेलं होतं त्याच पद्धतीने रिसीव झालेलं आहे. आणि दिसायलासुद्धा तुम्ही बघू शकतात, खूप छान दिसत होतं. आता हे फ्लावरसुद्धा असे तोडूनच मी ठेवत असते, कारण निवडून ठेवले की त्यामधले जे काही आळे वगैरे काही असतील, किडे वगैरे सगळं असं निघून जातात. आणि अशा पद्धतीने वेगवेगळा आपण भाजीपाला ठेवू शकतो. पहिले जर बघितलं तर असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा असे टोमॅटो असे या बॅग्समध्ये जाळीच्या येतात. या गोष्टींमुळे काय होतं ना, एकमेकांवर भाजीपाला ठेवला की तो चेंदवला जातो आणि
भाज्या खराब होतात लवकरच. तर मग अशा पद्धतीने आपण हे जर स्टोरेज बॉक्स मागवले तर तो नक्कीच त्याचा फायदा राहील. तर मला तर खूप मस्त असे झालेले रिसिव्ह आणि मला खूप आनंदही झालेला आहे की आपल्या म्हणजे काही काही गोष्टी आपल्या किचनमध्ये ऑर्गनाईज करायला जर म्हटलं तर बायकांना बऱ्याच गोष्टी हव्या असतात. जसं की मला तर ह्या गोष्टी बऱ्याच दिवसापासून पाहिजे होत्या. तर आज मी फायनली ऑर्डर केल्या आणि आता हे छोटंसं कंटेनर आहे ज्यामध्ये छोटे छोटे असे 6 बॉक्स म्हणजे 6 छोटे छोटे असे बॉक्सेस आहे जे की तुम्ही खालती जर काही पाणी वगैरे सांडलं तर पाणी वगैरे निथरून काढण्यासाठी तुम्ही असे वरच्यावर जाळी उचलून घेऊ शकतात. आणि हे मिरच्या बघू शकतात किती पूर्ण खराब होऊन सडून गेलेल्या आहेत आणि वास देखील मारतात यामध्ये. आणि यामध्ये मिरच्या जर ठेवल्या तर तुम्ही वरच्यावर अगदी फ्रेश राहतात, पाणी वगैरे अजिबात सुटणार नाही. त्यानंतर आता या कंटेनरमध्ये सगळं मी भाजीपाला तुम्हाला स्टोअर करून दाखवलेला आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा कशा पद्धतीने व्यवस्थित ठेवलेलं आहे ते सुद्धा अगदी छान सुटसुटीत असं ठेवायला भेटतो. आणि हे प्लॅस्टिकचं कंटेनर होते, यामध्ये मी फुलं ठेवलेले होते जे की रोज आपल्याला देवाला लागतात. आणि हे बघा अशा प्लॅस्टिकचे बॉक्सेस स्टोरेज फ्रीजर खूप छान दिसत होते. आणि माझा भाजीपाला देखील आता पुढचे 2 आठवडे तसला तसा राहणार आहे. आवडले असेल तुम्हाला देखील तर वरती व्हिडिओच्या वरती टॅग केलेलं आहे आणि नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटूनच जाईल. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.